शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज 4 सप्टेंबर दुपारची वेळ झाली. शेतकरी मित्रांनो, आपल्या हाती आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज. शेतकरी मित्रांनो, तसेच आज कांदा बाजार भावामध्ये बऱ्यापैकी बाजार समितीमध्ये सुधारणा होताना दिसत आहे. दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. विनंती आहे, त्या अगोदर नवीन असाल तर प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कांद्याचे बाजारभाव बघण्यापूर्वी महत्त्वाची बातमी सांगतो. नंतर कांद्याचे बाजारभाव व्हिडिओ मोजून 3 मिनिटाचा आहे, पूर्ण बघा. सर्व शेतकऱ्यांनी बघा. कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्याच्या हालचाली. नाफेडने खरेदी केलेला कांदा विक्री लागलीच नको, अनिल घनवट यांचे मत. नाफेडने खरेदी केलेला कांदा सप्टेंबर महिन्यात बाजारात विक्रीस आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे भाव कोसळतील आणि नंतर गरजेच्या वेळी कांदा शिल्लक राहणार नाही, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला आहे. त्यांनी या संदर्भात ग्राहक व्यवहार मंत्रालयात पत्र पाठवून बफर स्टॉकमधील कांदा विक्रीची घाई करू नये अशी मागणी केली आहे. केंद्र शासनाने मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत 3 लाख टन कांदा नाफेड व NCCF तर्फे खरेदी केला आहे. उद्देश असा की दर घसरले असता शेतकऱ्यांना याचं नुकसान सहन करावे लागत आहे. आता शेतकऱ्यांना याचा आधार मिळावा आणि तुटवड्याच्या काळात ग्राहकांना कमी दरात कांदा उपलब्ध व्हावा. मात्र यंदाची खरेदी वादग्रस्त ठरली आहे. खरेदी केंद्रावरील अनियमितता, कागदपत्राची कमतरता, साठवणुकीची अपुरी व्यवस्था, CCTVचा अभाव आणि निकृष्ट दर्जाचा कांदा याबाबत तक्रारी झाल्या आहेत. तपासणीत दाखवलेल्या स्टॉक आणि प्रत्यक्ष साठ्यात फरक आढळल्याचेही समजते. सध्या कांद्याचा पुरवठा आणि दर सामान्य आहेत, तरी खरेदीतील घोटाळा लपवण्यासाठी विक्रीची घाई केली जात असल्याचा आरोप घनवट यांनी केला. या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा तोटा होतो, ग्राहकांनाही लाभ मिळत नाही आणि करदात्यांचा पैसा भ्रष्टाचाराकडे जातो. त्यामुळे खरेदी प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी दोषीवर कठोर कारवाई अशी मागणी केलेली आहे. कांद्याचे दर कोसळणार. आताच कांदा बाजारात सोडला तर आधीच कमी असलेले कांद्याचे दर आणखी कोसळण्याची शक्यता आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यापासून कांद्याचा तुटवडा निर्माण होतो व दरवाढ होऊ शकते. आताच साठवलेला कांदा विकला तर तेजीच्या वेळेस पुरवठा करण्यासाठी कांदा शिल्लक राहणार नाही. याचा फायदा ना शेतकऱ्यांना होणार ना ग्राहकांना. मित्रांनो, आता वळूया ताजे कांद्याच्या बाजारभावाकडे. गंगापूर येथे उन्हाळी कांदा आज 20 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2675 पर्यंत दर गेलेला आहे. त्यानंतर पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांदा 19,451 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2,015 रुपयापर्यंतचा भाव गेलेला आहे. नागपूर या ठिकाणी पांढरा कांदा 1000 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2,000 पर्यंतचा भाव जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, वाई लोकल कांदा 20 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2,000चा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सातारा 124 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2,000चा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड 190 क्विंटल आवक होऊन सर्वात जास्त 2800चा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.